Hello students, welcome to the next lecture of chapter 9, Control and Coordination. From the last two lectures, we have started the first part of brain, that is forebrain. Forebrain consists of three parts. The first part of forebrain is olfactory lobes, second part is cerebrum, and third part of forebrain is diencephalon. Of these, we have done the explanation of olfactory lobes and cerebrum during the last two lectures. Now today we will study about the third part of forebrain, that is diencephalon, which is also known as thalamencephalon. तर मित्रांनो, आज आपण फोरब्रेनचा थर्ड पार्ट डायन्सेफेलॉन किंवा थॅलेमेन्सेफेलॉन बद्दल स्टडी करणार आहोत. Diencephalon or thalamencephalon is the third part of forebrain. Now, what is the location of diencephalon? Diencephalon is present below the corpus callosum and above the midbrain. कॉर्पस कॅलोसमच्या खाली आणि मिडब्रेनच्या वर डायन्सेफेलॉनचं लोकेशन असतं किंवा या दोघांच्या मधोमध डायन्सेफेलॉन हा प्रेझेंट असतो. आता आपल्या पुस्तकामध्ये सॅजिटल सेक्शन ऑफ ब्रेन ही डायग्रॅम दिलेली आहे. त्या डायग्रॅमनुसार आपण डायन्सेफेलॉनचं स्ट्रक्चर या ठिकाणी स्ट्रक्चर आणि लोकेशन समजून घेणार आहोत. तर मी लोकेशन काय सांगितलं तुम्हाला, डायन्सेफेलॉन हा कॉर्पस कॅलोसमच्या खाली प्रेझेंट असतो. फिगरमध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर येलो कलरचा जो पोर्शन आहे तो येलो कलरचा पोर्शन म्हणजे कॉर्पस कॅलोसम, हा कॉर्पस कॅलोसम आहे. याच्या खाली आणि हा मिडब्रेन आहे. या मिडब्रेनच्या मधोमध यांच्यामध्ये एवढा जो पोर्शन आहे हा भाग आहे डायन्सेफेलॉनचा पार्ट आहे. तर कॉर्पस कॅलोसम काय आहे? कॉर्पस कॅलोसम म्हणजे दोघंही सेरेब्रल हेमिस्फिअर जे असतात, म्हणजे राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर, both cerebral hemisphere internally interconnected with each other by thick band of nerve fiber. That thick band of nerve fiber is called corpus callosum. त्या कॉर्पस कॅलोसमच्या खाली आणि मिडब्रेनच्या वर डायन्सेफेलॉनचा पोर्शन किंवा डायन्सेफेलॉन हा प्रेझेंट असतो. द डायन्सेफेलॉन इज फॉर्म बाय थ्री पार्ट. फर्स्ट पार्ट इज इपिथॅलॅमस, सेकंड पार्ट इज थॅलॅमस अँड थर्ड पार्ट इज हायपोथॅलॅमस. तर इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हे डायन्सेफेलॉनचे तीन पार्ट्स आहेत. आता या ठिकाणी तुमच्यासमोर ही ब्रेनच्या सॅजिटल सेक्शनची म्हणजे लॉजिट्युडिनल सेक्शनचीच फिगर आहे. ती वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. या फिगरमध्ये फक्त डायन्सेफेलॉन आणि डायन्सेफेलॉनचे पार्ट्स एवढंच दाखवलेलं आहे. तर हा ब्ल्यू कलरचा जो पोर्शन आहे तो आहे डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉन कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट्स. मी सांगितलं तुम्हाला. तर ते तीन पार्ट्स म्हणजे कोणते? पहिला पार्ट आहे इपिथॅलॅमस. ह्या ब्ल्यू कलरच्या वर जी रेड कलरची पट्टी दाखवली ती इपिथॅलॅमसची. नंतर इपिथॅलॅमसच्या खाली डायन्सेफेलॉनचा जो सेकंड पोर्शन असतो त्याला म्हणतात थॅलॅमस. आणि डायन्सेफेलॉनचा तिसरा पार्ट आहे हायपोथॅलॅमस. तर इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हे तिघही डायन्सेफेलॉनचे पार्ट या ठिकाणी फिगरमध्ये व्यवस्थित दाखवलेले आहे. द फर्स्ट पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन इज epithalamus. Now what is epithalamus? The roof of diencephalon is called epithalamus. डायन्सेफेलॉनचा जो रूफ असतो, फिगरमध्ये व्यवस्थित जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी, तर हा रेड कलरचा पट्टा, तर तो रेड कलरचं स्ट्रक्चर म्हणजे इपिथॅलॅमस. तो रूफ जो आहे डायन्सेफेलॉनचा, त्या डायन्सेफेलॉनचा रूफ ज्या स्ट्रक्चरने बनलेलं आहे त्याला म्हटलं आहे इपिथॅलॅमस. देअरफॉर द रूफ ऑफ डायन्सेफेलॉन इज कॉल्ड इपिथॅलॅमस. Epithalamus is a thin and non-nervous part. Anteriorly, this epithalamus is fused with pie matter of brain to form anterior choroid plexus. म्हणजे अँटेरियर साईडला इपिथॅलॅमस जो असतो तो पाय मॅटरशी फ्यूज होत असतो. पाय मॅटर म्हणजे काय? तर आपण लास्ट पिरियडला पाहिलं, ब्रेनवर तीन प्रकारचे मेम्ब्रेन्स असतात. त्या तिघही मेम्ब्रेन्सला कलेक्टिवली म्हणतात मेनिंजेस आणि त्या मेम्ब्रेनला सिंग्युलर म्हणतात मेनिक्स. त्याच्यापैकी इनरमोस्ट मेनिक्स जो असतो ब्रेनवर
त्या इनरमोस्ट मिनिक्सला म्हणतात पाय मॅटर. तर पाय मॅटरशी इपिथॅलॅमस हा अँटेरियर साईडला फ्यूज होतो आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होत असतो त्याला म्हणतात अँटेरियर कोरड प्लक्सेस. अँड पोस्टेरियरली and from its dorsal wall this epithalamus is connected to the pineal gland through the pineal stalk. आता पिनियल ग्लँड ही एंडोक्राइन ग्लँड आहे. डॉर्सल साईडला ही इपिथॅलॅमसची पिनियल स्टॉकच्या मदतीने कनेक्ट होत असते. आता सुरुवातीला पिनियल ग्लँड जी आहे ती व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणून कन्सिडर केलेली होती, म्हणजे यूजलेस पार्ट आहे किंवा यूजलेस ऑर्गन आहे. परंतु नंतरचं रिसर्चला असं लक्षात आलं, बट लॅटर इट हॅज बीन फाउंड टू प्रोड्यूस हार्मोन, दॅट हार्मोन इज कॉल्ड मेलॅटोनिन हार्मोन. परंतु नंतरच्या रिसर्चनुसार असं लक्षात आलं की पिनियल ग्लँडपासून मेलॅटोनिन नावाचा हार्मोन हा प्रोड्यूस होत असतो. मेलॅटोनिन हार्मोन, हा मेलॅटोनिन हार्मोन जो आहे दॅट मेलॅटोनिन हार्मोन इज स्लीप इंड्युसिंग हार्मोन. स्लीप इंड्यूस करणारा हार्मोन आहे आणि तो पिनियल ग्लँडपासून प्रोड्यूस होतं असं नंतरच्या रिसर्चवरनं लक्षात आलं. नाव द सेकंड पार्ट ऑफ डायनसेफेलॉन इज थॅलेमस. नाव व्हॉट इज थॅलेमस? द लॅटरल थिक वॉल ऑफ डायनसेफेलॉन इज कॉल्ड थॅलेमी. डायनसेफेलॉनच्या लॅटरल वॉल जी असते, थिक लॅटरल वॉल, ती लॅटरल वॉल ही थॅलेमस या स्ट्रक्चरने बनलेली असते. आणि दोघंही थॅलेमस जे असतात, दोघंही थॅलेमस, टू थॅलेमस आर कनेक्टेड विथ इच अदर बाय हबनक्युलर कमिश्युअर. हबनक्युलर कमिश्युअर नावाच्या स्ट्रक्चरने दोघंही थॅलेमी ही एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. नाव द डिफरंट पार्ट ऑफ ब्रेन आर इंटरकनेक्टेड बाय RAS रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम थ्रू द थॅलेमी. या थॅलेमीमार्फत रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम तयार होत असते. रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर ब्रेनचे डिफरंट पार्ट हे एकमेकांना इंटरकनेक्टेड होतात एका सिस्टीममार्फत. त्या सिस्टीमला म्हणतात रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ थॅलेमस? थॅलेमी इज कॉल्ड रिले सेंटर बिकॉज थॅलेमी ट्रान्समिट ऑल सेन्सरी इम्पल्सेस एक्सेप्ट दोज ऑफ ऑल्फॅक्टरी इम्पल्स टू द सेरेब्रम. म्हणजे थॅलेमी हा जो पार्ट आहे तो सगळ्या प्रकारचे सेन्सरी इम्पल्सेस हे सेरेब्रमकडे ट्रान्समिट करतो एक्सेप्ट ऑल्फॅक्टरी इम्पल्सेस ऑर स्मेल. देअरफॉर थॅलेमी इज कॉल्ड रिले सेंटर. The third part of diencephalon is hypothalamus. This hypothalamus form floor of the diencephalon. डायनसेफेलॉनचा जो फ्लोर आहे म्हणजे खालचा जो पोर्शन आहे तो खालचा पोर्शन या ठिकाणी फिगरमध्ये दाखवलेला आहे. या ठिकाणी फिगरमध्ये दाखवलेला खालचा जो पोर्शन आहे डायनसेफेलॉनचा खालचा पोर्शन, त्या खालच्या पोर्शनला म्हणतात, म्हणजे हा खालच्या पोर्शनला म्हणतात हायपोथॅलॅमस. Hypothalamus is richly supplied with blood vessels that is called hypothalamo-hypophyseal portal vein. Hypothalamus also contain neurosecretory cells and that neurosecretory cells involved in the production of hormones. That hormones are oxytocin and vasopressin. म्हणजे हायपोथॅलॅमसमध्ये न्यूरोसेक्रेटरी नावाच्या सेल्स असतात आणि त्या न्यूरोसेक्रेटरी हार्मोन्स दोन महत्त्वाचे हार्मोन प्रोड्यूस करतात. त्याच्यापैकी पहिला हार्मोन आहे ऑक्सिटोसिन आणि दुसरा हार्मोन आहे व्हॅसोप्रेसिन. नेक्स्ट, हायपोथॅलॅमस इज द लिंक बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम. A complex neuronal circuit called limbic system is formed by hypothalamus, amygdala, part of epithalamus, thalamus and hippocampus. म्हणजे हे जे पार्ट सांगितलं मी, हायपोथॅलॅमसचा ॲमिग्डॅला पार्ट, त्याच्यानंतर इपिथॅलॅमस, नंतर थॅलॅमस आणि हिपोकॅम्पस, या सर्व पार्टपासून एक सिस्टीम तयार होत असते, महत्त्वाचं स्ट्रक्चर तयार होत असतं, एक न्यूरोनल सर्किट तयार होत असते. त्या न्यूरोनल सर्किटला म्हणतात लिम्बिक सिस्टीम. आता ही लिम्बिक सिस्टीम जी आहे
that limbic system appear to be responsible for emotional reactions, motivational drives and memory. तर हे महत्त्वाचं फंक्शन लिम्बिक सिस्टीमचं आहे. द फ्लोर ऑफ hypothalamus continue as a downward projection. That downward projection is called hypophyseal stalk or infundibulum, and through this hypophyseal stalk or infundibulum, hypophysis or pituitary gland is connected. आता या ठिकाणी फिगरमध्ये जर पाहिलं तर हा डायनसेफेलॉन, एवढा डायनसेफेलॉनचा पोर्शन आपण दाखवलेला आहे. एवढा हा पूर्ण डायनसेफेलॉनचा पोर्शन. त्या डायनसेफेलॉनच्या खाली या ठिकाणी फ्लोअरला हायपोथॅलॅमस हा पोर्शन असतो. हा जो आहे हायपोथॅलॅमसचा पोर्शन, हा हायपोथॅलॅमसच्या पोर्शन डाऊनवर्डला कंटिन्यू होऊन त्याच्यापासून हायपोफायसियल स्टॉक तयार होतो किंवा इन्फंडिबुलम तयार होत असतो, आणि तो इन्फंडिबुलम नंतर या ठिकाणी पिच्युटरी ग्लँडला कनेक्ट होत असते, एंडोक्राईन ग्लँडला कनेक्ट होत असते. ते फिगरमध्ये व्यवस्थित आपण दाखवलेलं आहे. आता पिच्युटरी ग्लँड ही एंडोक्राईन ग्लँड आहे. द इन्फिरियर सरफेस ऑफ हायपोथॅलॅमस बिअर ऑप्टिक कायझमा अँड पेअर ऑफ मॅमिलरी बॉडीज. तर पेअर ऑफ मॅमिलरी बॉडीज जे आहे हे मॅमिलियन ब्रेनमध्ये युनिक फीचर आहे. अँड दीज मॅमिलियन ब्रेन्स ऑर मॅमिलियर बॉडीज आर रिस्पॉन्सिबल फॉर रिकलेक्टिव्ह मेमरी. Now let's see what are the functions of hypothalamus. Hypothalamus regulate heart rate, respiration, blood pressure, body temperature, water and electrolyte balance. All these are the functions of hypothalamus. Hypothalamus has also center for hunger, thirst, sleep, fatigue, satiety center. All these centers are also present in the hypothalamus. Okay, this is all about the structure and functions of diencephalon or thalamencephalon. Now let's talk about the second part of brain, that is midbrain or mesencephalon. आता आपण ब्रेनचा सेकंड जो पार्ट आहे मिडब्रेन किंवा मेसेन्सेफेलॉन याचा स्टडी करणार आहोत. Now what is location of midbrain or mesencephalon? Midbrain or mesencephalon is located between diencephalon and pons varoli. pons varoli हा हँड ब्रेनचा पार्ट आहे आणि डायन्सेफेलॉन हा फोर ब्रेनचा पार्ट आहे. डायन्सेफेलॉन आणि पॉन्स व्हॅरोली यांच्यामध्ये ब्रेनचा सेकंड पार्ट म्हणजे मिडब्रेन किंवा मेसेन्सेफेलॉन हा प्रेझेंट असतो. ब्रेनच्या ह्या सॅजिटल सेक्शन किंवा लॉन्जिट्युडिनल सेक्शनच्या फिगरवरून आपण मिडब्रेनचं लोकेशन समजून घेणार आहोत. तर मिडब्रेनचं लोकेशन काय सांगितलं मी, डायन्सेफेलॉनच्या इट इज प्रेझेंट ऑर लोकेटेड बिटवीन द डायन्सेफेलॉन अँड पॉन्स व्हॅरोली. तर या ठिकाणी या सॅजिटल सेक्शनमध्ये हा जो पोर्शन सांगितला मी मागे तुम्हाला, हा एवढा पोर्शन आहे डायन्सेफेलॉनचा पोर्शन. हा डायन्सेफेलॉन आणि हा पॉन्स व्हॅरोली म्हणजे ब्रेनचा थर्ड पार्ट हाईड ब्रेन याचा भाग आहे हा पॉन्स व्हॅरोली. या डायन्सेफेलॉन आणि पॉन्स व्हॅरोली यांच्यामध्ये हा जो पोर्शन आहे हा पोर्शन म्हणजे मिडब्रेनचा पोर्शन आहे. ओके, ह्या फिगरनुसार तुमचं मिडब्रेनचं किंवा मेसेन्सेफेलॉनचं लोकेशन लक्षात आलं असेलच. Midbrain is formed by two structure or two parts. The first part of midbrain is corpora quadrigemina and second part of midbrain is cerebral peduncle or crura cerebri. तर corpora quadrigemina आणि सेकंड पार्ट म्हणजे सेरेब्रल पेडेंकल किंवा क्रुरा सेरेब्राय हे दोघंही पार्ट्सपासून, दोघंही स्ट्रक्चरपासून मिडब्रेन किंवा मेसेन्सेफेलॉन हा पार्ट्स तयार झालेला असतो. The first part of midbrain is corpora quadrigemina. Corpora quadrigemina. Now, what are corpora quadrigemina? On the dorsal surface of midbrain, there are
4 rounded elevation, that 4 rounded elevations are called corpora quadrigemina. म्हणजे ह्या मिडब्रेनच्या डॉर्सल सरफेसला 4 राउंडेड इलेवेशन असतात. ते 4 राउंडेड इलेवेशन्सला म्हणतात कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. क्वाड्री मीन्स 4, ते 4च्या संख्येने असतात, 4 असतात म्हणून त्याला म्हणतात कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. अँटिरियर 2 राउंडेड इलेवेशन्स आर कॉल्ड सुपिरियर कोलिकुली. Anterior 2 rounded elevations are called superior colliculi. These superior colliculi are related to the vision or visual reflexes. And posterior 2 rounded elevations are called inferior colliculi. These inferior colliculi are related to the auditory reflexes. Okay, this is about the corpora quadrigemina. Now the second part of midbrain is cerebral peduncle or crura cerebri. Now what is cerebral peduncle or crura cerebri? On the inferior surface of midbrain, 2 thick fibrous tracts are present. On the inferior surface of midbrain, 2 thick fibrous tracts are present. That 2 thick fibrous tracts are called cerebral peduncle. These tracts of ascending and descending nerve fiber form RAS. RAS means reticular activating systems, and that reticular activating system connected the cerebrums to midbrain. Near the center of the midbrain is a masses of gray matter scattered within the white matter. It is called red nucleus. This red nucleus or midbrain play an important role in controlling posture and muscle tone. ओके, तर मित्रांनो हे होतं मिडब्रेनचं किंवा मेसेन्सेफेलॉनचं स्ट्रक्चर. म्हणजे मिडब्रेन किंवा मेसेन्सेफेलॉनचे दोघंही पार्ट्स आणि त्यांचं फंक्शन्स. म्हणजे मिडब्रेन जो आहे फोरब्रेनचा सेकंड पार्ट, तो 2 पार्ट्सने बनलेला असतो, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि सेरेब्रल पेडेंकल. हे दोघंही पार्ट्स आपण या ठिकाणी समजून घेतलं. ओके, थँक्यू.